आज आपण दुसरे जागतिक महायुद्ध याबद्दल माहिती पाहणार आहोत. यावरील प्रश्नांची माहिती पाहणार आहोत. याच्या भाग 1 कडे वळूया. पहिला प्रश्न, दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा कालखंड सांगा. तर 1 सप्टेंबर 1939 ते 2 सप्टेंबर 1945 हा दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा कालखंड आहे. 1 सप्टेंबर 1939 ते 2 सप्टेंबर 1945 जपानने शरणागती पत्करल्यानंतर. प्रश्न दुसरा, दुसऱ्या महायुद्धाची कारणे सांगा. बघा, कारणे: वर्सायचा तह, युरोपातील हुकुमशहांचा उदय, जपानची साम्राज्यवादी वृत्ती आणि आक्रमक भूमिका, राष्ट्रसंघाचा दुबळेपणा, वसाहती प्राप्त करण्यासाठी युरोपियन राष्ट्रातील स्पर्धा, पुढचा लष्करी स्पर्धा, जागतिक आर्थिक महामंदी, आत्यंतिक राष्ट्रवाद आणि वंशवाद, अनुनयाचे धोरण आणि तत्कालीन कारण हिटलरचे पोलंडवर आक्रमण 1 सप्टेंबर 1939. व्हेरी इम्पॉर्टंट की तत्कालीन कारण सांगा असं जर विचारलं तर हिटलरचे पोलंडवर आक्रमण केव्हा केले? 1 सप्टेंबर 1939 रोजी केले. किंवा दुसऱ्या महायुद्धाची पुढील कारणे सांगा. तर पुढील कारणे पर्यायापैकी कोणते ते बघायचं आणि अशा रीतीने आपण दुसऱ्या महायुद्धाची कारणांची देखील ते माझी टायपिंग मिस्टेक होत असते ते तुम्ही समजून घेत चला. प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केव्हा केली? इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केव्हा केली? तर 3 सप्टेंबर 1939 रोजी. 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंडवर हल्ला केला. त्यांना सैन्य मागे घ्यायला लावलं, परंतु जर्मनीने ऐकलं नाही. म्हणून जर्मनी विरुद्ध इंग्लंड आणि फ्रान्स यांनी 3 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धास भाग घेतला. प्रश्न चौथा, दुसऱ्या महायुद्धातील राष्ट्रांचे मैत्री गट किंवा संघ सांगा. की 2 गट होते, 2 गट झाले होते. ह्याही जसं पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र, तशाच प्रकारचे ते गट निर्माण झाले होते. की गटबाजीचं राजकारण हे पण एक कारण होतं दुसऱ्या महायुद्धाला. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, बेल्जियम, पोलंड यांचा एक गट. हे 3 आधी राष्ट्र लक्षात ठेवायचे. परंतु एखाद्या वेळेस जर पर्यायामध्ये बेल्जियम आणि पोलंड जर विचारलं तर आपण काळजीपूर्वक बघायचं. दुसरा गट होता जर्मनी, इटाली, जपान, बल्गेरिया आणि हंगेरी. जर्मनी, इटाली, जपान, बल्गेरिया आणि हंगेरी हा दुसरा गट. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, बेल्जियम, पोलंड. जर्मनी, इटाली, जपान, बल्गेरिया आणि हंगेरी. पुढचा प्रश्न वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जर्मन फौजेने केवळ 20 दिवसात पोलंड काबीज केले होते. हे युद्धतंत्र कोणते युद्धतंत्र म्हणून ओळखले जात होते? इथे 2 उपप्रश्न तयार होऊ शकतात. की जर्मन फौजेने पोलंड किती दिवसात काबीज केले? तर 20 दिवसात. 20 दिवसात. किंवा पोलंड कोणत्या सैन्याने काबीज केले? तर जर्मन फौजेने काबीज केले. हे युद्धतंत्र जे वापरलं होतं त्याला कोणतं युद्धतंत्र म्हणतात? विद्युत युद्धतंत्र म्हणून ओळखलं जातं. जर्मन फौजेने जे 20 दिवसात पोलंडवर आपला कब्जा मिळवला तर त्याला विद्युत युद्धतंत्र म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, हिटलरने रशियावर आक्रमण केव्हा केले? हिटलरने रशियावर आक्रमण केव्हा केले? बघा मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की हिटलरने रशियाशी अनाक्रमणाचा करार केला होता. परंतु तो अनाक्रमणाचा करार न पाळता 22 जून 1941 रोजी 22 जून 1941 रोजी हिटलरने रशियावर आक्रमण केले. प्रश्न 7वा, अटलांटिक सनद म्हणजे काय? अटलांटिक सनद म्हणजे काय? अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांची अटलांटिक महासागरात एका युद्धनौकेवर 12 ऑगस्ट 1941 मध्ये गुप्त बैठक घडून आली. या बैठकीत युद्धोत्तर जग कसे असावे यासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली. त्यास अटलांटिक सनद असं म्हणतात. बघा, अटलांटिक सनद कोणकोणत्या 2 नेत्यांमध्ये झाली, कोणत्या महासागरात झाली, कुठे झाली? युद्धनौकेवर झाली. केव्हा झाली? अटलांटिक सनद केव्हा झाली? तर 12 ऑगस्ट 1941. कोणत्या महासागरात झाली? तर अटलांटिक महासागरात झाली. ठिकाण कुठे? युद्धनौका आणि अटलांटिक महासागर. कुणाकुणात झाली? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल. असे 2-3 तुम्ही जशा पद्धतीने यात प्रश्न तयार कराल मित्रांनो
तसे प्रश्न यात तयार होतील. अटलांटिक सनद म्हणजे काय? पुढचा प्रश्न, अटलांटिक सनदेचा मुख्य उद्देश सांगा. की ह्या सनदेचा मुख्य उद्देश काय होता? की जी राष्ट्रे अक्षराष्ट्राच्या गटात म्हणजे रोम, बर्लिन, टोकियो अक्ष राष्ट्राचे गट ओळखा असा जर प्रश्न विचारला गेला तर रोम, बर्लिन, टोकियो हे अक्ष गट किंवा अक्ष राष्ट्रांचा गट म्हटलं जातं. रोम म्हणजे इटाली, बर्लिन म्हणजे जर्मनी आणि टोकियो म्हणजे जपान. नाहीत ज्या या गटामध्ये नाहीत किंवा युद्धापासून तटस्थ आहेत अशा देशांची सहानुभूती मिळवून त्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा उद्देश होता. की अटलांटिक सनदेचा मुख्य उद्देश काय होता? की जी राष्ट्रे म्हणजे इटाली, जर्मनी आणि जपान या गटामध्ये नाहीत आणि किंवा युद्धापासून तटस्थ आहेत तशा देशांची सहानुभूती मिळवणे आणि त्यांना आपल्या गटात सामील करणे हा प्रयत्न याचा होता. धन्यवाद.